मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा दुसरा दिवस तर आता फायनल लढाई 2 दिवसात निर्णय झाला नाही तर पाणीही सोडणार जरांगेंचा एल्गार। मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे आझाद मैदानावर चिखलाचं साम्राज्य, तर शेकडो आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकावर आसरा घेतला। बाप्पांच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल। आज लालबागच्या राजासह विविध गणपतींचे आशीर्वाद घेणार, तर जेपी नड्डा गणेशोत्सवासाठी आज पुण्यात। आरक्षण द्यायला विलंब केल्यास मराठे मुंबईत येतच राहणार, आंदोलनाचे अजून 7 ते 8 टप्पे जरांगेंनी स्पष्ट केलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा। मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाची शहांनी तावडेंकडून माहिती घेतली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार। आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज न्यायालय निकाल देण्याची शक्यता। राज्यभरात आज पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। मुंबई, ठाणे, पालघर, कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज। पंतप्रधान नरेंद्र मोदींची टोकियोत जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्याशी चर्चा। आज जपानचा दौरा आटपून पंतप्रधान मोदी शांघाय सहकार परिषदेसाठी चीन दौऱ्यावर। रशियाचे अध्यक्ष पुतीन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर। वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन भारतात येणार, तर सोमवारी एससीओ परिषदेमध्ये मोदी पुतीन यांची भेट। आणि बुलेटिनची सुरुवात करूया मराठा आंदोलनाच्या बातमीला। आझाद मैदानावर